कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना? हसताय ना? हसतच राहायला हवं आणि जसा वेळ मिळेल तसं भटकत राहायला हवं. पवना तलाव, ज्याला पवना धरण जलाशय आणि पवना तलाव म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील जलाशयात बदललेले कृत्रिम तलाव आहे, जे पुणे जिल्ह्यातील पवना नदीच्या पलीकडे पवना धरणाने तयार केले आहे. जलाशय लोणावळ्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुणे आणि मुंबईच्या अभ्यागतांसाठी पिकनिक आणि कॅम्पिंग साइट म्हणून लोकप्रिय होत आहे. इतिहास. 1973 मध्ये मावळ तालुक्यात पवना धरण प्रकल्पाचा परिणाम म्हणून जलाशयाची निर्मिती झाली. पवना धरणाच्या बॅकवॉटरने एक जलाशय तयार केला आणि पवना धरणाच्या बॅकवॉटरला पुढे पवना तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले. पर्यटन. अलीकडच्या वर्षांत लोणावळा हिल स्टेशन आणि लोहगड, तिकोना आणि तुंगी यांसारख्या किल्ल्यांमध्ये जलसंपदा असल्यामुळे पवना धरण आणि पवना धरण जलाशयाच्या सभोवतालच्या भागात पर्यटनात झपाट्याने वाढ झाली आहे. पवना तलावाभोवती विविध कॅम्पिंग साइट व्यवसाय सुरू झाले आहेत. कृषी पर्यटनही फोफावले आहे. पवना तलाव हे प्रामुख्याने पुणे आणि मुंबई या दोन प्रमुख शेजारील शहरांमधून पर्यटकांना आकर्षित करते. या दोन शहरातील सुमारे 4000 लोक दर आठवड्याच्या शेवटी तलावाला भेट देतात. पर्यावरणाचा त्रास. नदी गंभीरपणे प्रदूषित असल्याची नोंद आहे, ज्यामुळे विद्रुपीकरण मर्यादित करण्यासाठी योग्य पावले न उचलल्याबद्दल नागरी कार्यकर्ते प्रशासकीय मंडळाला दोष देतात. गाळ साचणे आणि प्रक्रिया न केलेला औद्योगिक कचरा हे नदीच्या प्रदूषणाचे प्रमुख घटक आहेत आणि त्यामुळे नदीचे पाणी कोणत्याही कामासाठी अयोग्य झाले आहे. जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.